पुणे येथील विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला मद्यधुंद अवस्थेत चिमुकलीशी अश्लील चाळे करणाऱ्या नराधम पोलिसाचे अखेर निलंबन करण्यात आले आहे। सचिन सस्ते असं त्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून त्याला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। त्याच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। 2 महिन्यापूर्वी तो SRPF मधून पुणे ग्रामीण पोलीस दलात रुजू झाला आहे। त्यापूर्वी त्याने असे काही प्रकार केलेत का याचाही तपास सुरू आहे। याबाबतची माहिती पोलिसांनी दिली आहे। विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला एका पोलीस शिपायाने चिमुकलीसोबत अश्लील चाळे केल्याचं समोर आलं आहे। कर्तव्यावर असताना हा पोलीस दारूच्या नशेत होता। याच नशेत त्याने 5 वर्षीय चिमुरडीसोबत अश्लील चाळे केले आहेत। या प्रकरणी सचिन सस्तेला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। हा धक्कादायक प्रकार काल उघडकीस आलाय। नाताळची सुट्टी असल्यानं पर्यटक विसापूर किल्ल्यावर गर्दी करत होते, म्हणून नराधम पोलीस सस्ते तिथे बंदोबस्तावर होते। तिथल्याच एका हॉटेलमधून त्याने भाकरी घेतली आणि जेवण केलं। त्या भाकरीचे बिल द्यायला तो हॉटेलमध्ये आला तेव्हा मात्र तो दारूच्या नशेत होता। त्यावेळी तिथे 5 वर्षीय चिमुरडीला सस्तेने पाहिलं। लघुशंकेचा बहाणा करून तो हॉटेलच्या मागे गेला आणि चिमुकलीसोबत अश्लील चाळे केले। मुलीने विरोध केला। मग तुला चॉकलेट देतो हे कोणाला सांगू नकोस असं तो तिला म्हणाला। मात्र घडला प्रकार मुलीने आईला सांगितला आणि या नराधम पोलीस रस्तेचं बिंग फुटलं। ज्या लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तो कार्यरत होता त्याच पोलिसांनी त्याला अटक केली आहे। या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलेलं आहे। यासंबंधीची प्रोसेस सुरू आहे। जशा बाबी समोर येतील त्याप्रमाणे कारवाई केली जाईल। या घटना घडू नये यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू, अशी माहिती लोणावळ्याचे DYSP राजेंद्र माने यांनी दिली आहे। काल दिनांक 25 नाताळ असल्यामुळे आपण सर्व किल्ले आणि आपल्या परिसरात बंदोबस्त लावलेला आणि हा जो कर्मचारी आहे हा आपण मुख्यालयातून आपण जास्तीचे कर्मचारी मागवलेले, तर त्याची नेमणूक किल्ल्याच्या पायथ्याशी होती आणि त्यांचं एक दुकान आहे तिथे आणि ती जी पीडित आहे ती त्या जी चालवतात त्यांची मुलगी आहे आणि साधारणतः 4च्या सुमारास अशी कंप्लेंट आली की बाबा की तिने मुलीवरती काहीतरी असॉल्ट वगैरे झालेलं आहे। ते लगेच आम्ही घटनास्थळी गेलो, DYSP साहेब आम्ही घटनास्थळी गेलो। त्याच्यानंतर त्या जो कर्मचारी आहे त्याला इथे आणला आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती गुन्हा दाखल केला BNSच्या कलमांप्रमाणे, तसेच अॅट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे आणि आपले पोक्सो कायद्याअंतर्गत त्यांच्यात गुन्हा केला। त्याला कर्मचाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे आणि आता सध्या अॅट्रॉसिटी असल्यामुळे DYSP मायने साहेब त्यांचा तपास करत आहेत आणि आता त्यांना रिमांडला घेऊन गेलेले। दरम्यानच्या काळामध्ये त्या मुलीची वैद्यकीय तपासणी झालेली आहे। तसंच संबंधित जे आपण CWCला वगैरे पण आता हजर करणार आहोत। आज त्यांच्याशी हे झालेलं आहे। मुलीची तब्येत चांगली आहे। त्याच्यावर त्याला अटक केलेलं आहे आता आणि त्याच्यावरती सस्पेन्शनची पण कारवाई झालेली आहे आणि अजून जसं घटना पुढे होईल त्याप्रमाणे अजून कठीण माननीय SP साहेबांनी स्वतः इथे व्हिजिट केलेली आहे। रात्री घटनास्थळ व्हिजिट केलेलं आहे आणि त्या आरोपी सगळ्यांशी त्यांच्याशी बोललेले आहेत पर्सनली। याची गांभीर्याने दखल घेतलेली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.